नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यात पहिले 2 कोरोनाबाधित रुग्ण झाले कोरोना मुक्त. उद्या दिला जाणार डिस्चार्ज. सीपीआर कोरोना कक्षात आज दिवसभरात 45 जणांची तपासणी. गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्याच्या विविध भागाला तडाखा. शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांचे हाल, रात्र काढली जागून. करवीर तालुक्यातील पासार्डे इथं रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या मोफत तांदूळ वाटपातही काळा बाजार. लाभार्थ्यांची लेखी तक्रार. रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा. रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा. आणि बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कर्नाटकातून इचलकरंजीत येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. नमस्कार मित्रांनो, सध्या लॉकडाऊनच्या युगात ICUपेक्षा कधी मास्क बरा, उपचारांपेक्षा कधी सोशल डिस्टन्स बरं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापेक्षा कधी घरी राहणं बरं. आपण सर्वांनी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा आणि आपल्या आसपास असणाऱ्या या कोरोनाच्या रुग्णांविषयी संपूर्ण माहिती मिळवा. सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया एका दिलासादायक बातमीनं. कोल्हापुरातील पहिले 2 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झालेत. भक्तिपूजा नगर इथल्या तरुणाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या तरुणाच्या बहिणीचाही दुसरा स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आलाय. दरम्यान सीपीआर मधील कोरोना कक्षात आज दिवसभरात 54 जणांची तपासणी करण्यात आली. भक्तिपूजा नगर इथं पुण्याहून बहिणीकडे आलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. या तरुणाच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र जिल्ह्यातील पहिले 2 कोरोनाबाधित रुग्ण आता कोरोनामुक्त झालेत. पुण्याहून आलेल्या तरुणाचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वीच निगेटिव्ह आला होता. त्यानंतर दिलासादायक बाब म्हणजे आज या तरुणाच्या बहिणीचाही दुसरा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलाय. या दोघांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. दरम्यान आज सीपीआर कोरोना कक्षात दिवसभरामध्ये एकूण 54 जणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुणाचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेला नाहीये. दिवसभरात 42 जणांना सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आलाय, तर नव्यानं 17 जणांना दाखल करून घेण्यात आलंय. आज दिवसभरात सीपीआर प्रशासनाला सकाळी 28 तर सायंकाळी 18 अहवाल असे एकूण 46 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 45 स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आलेत, तर एक स्वॅब फेर तपासणीसाठी पुन्हा मागवण्यात आलाय. अद्यापही एकूण 139 जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. तो आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पहाटे हातकणंगले तालुक्यातील 79 वर्षाच्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू झालाय. 4 एप्रिल रोजी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तसंच अन्य एका 75 वर्षाच्या महिलेचाही आज मृत्यू झाला. त्यांना क्षयरोग, मधुमेह आणि दमा याचा त्रास होता. मात्र त्यांचा स्वॅब घेण्यात आला नव्हता. गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं. वाऱ्यामुळे शिये टोल नाक्याचे शेड कोसळले. या शेडखाली सापडून एका पोलीस कर्मचाऱ्यासह 2 जण जखमी झाले, तर काही वाहनांचंही मोठं नुकसान झालं. कसबा पावड्यासह शिये, भुये, वडणगे या गावांनाही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अनेक घरांची कौलं, पत्रे उडून गेली. अनेक ठिकाणचा वीज पुरवठाही खंडित झाला होता.
दुपारनंतर वातावरण बदलून ढगाळ झालं. सायंकाळी 7च्या सुमारास शिरोळ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली. वीज पुरवठाही खंडित झाला. शिरोळसह कागल, करवीर, हातकणंगले तालुक्याला पावसानं झोडपलं. कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील शिये, भुये, वडणगे तसंच कसबा बावड्यालाही पावसाचा तडाखा बसला. वाऱ्यामुळे शिये टोलनाक्याचं शेड कोसळलं. या शेडखाली सापडून एक पोलीस कर्मचाऱ्यांसह 2 जण जखमी झाले, तर काही वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. शिये इथल्या मुख्य रस्त्यावर अनेक झाडं उन्मळून पडली. तसेच विजेचे खांब पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला. घरांची कौले, पत्र उडून गेल्यानं संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान झालं. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांवरील पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय. पाऊस आला, जेवायला घेतलं आम्ही, तोपर्यंत पाऊस आला. जेवणात, खाण्यापिण्यात सगळं पाणी आणि घरद्वार सगळं पत्र उडून गेले, नुकसान झाले. आणि घरदार सोडून पोरं बाळं घेऊन पळून गेलो बाहेर. घर सगळं खायला प्यायला काही नाही, हाताला काम नाही. कोरोना 3 महिने फेब्रुवारीपासून घरात आहे. काय करायचं? याच्यासाठी आम्हाला नुकसान भरपाई काहीतरी मिळावी. गेले काही महिने मायडीशीत मंदीचा काळ असल्याने कामे खूप कमी प्रमाणात आहे आणि त्यात कोरोनामुळे 20-25 दिवस झालं MIDC बंद असल्यामुळे लोकांना रोजगार नाही. आणि त्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे, वाऱ्यावादळासह झालेल्या पावसामुळे लोकांची घरे, पत्रे तसेच भिंती पडल्याने खूप नुकसान झाले आहे आणि लोकांना काहीतरी मदत मिळावी सरकारकडून, एवढीच आमची अपेक्षा आहे. विजेचे खांब पडल्यानं निम्म्या शहरासह काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. वाऱ्यामुळे वडणगे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे पत्रे उडून गेले. पाटीलमळा परिसरात मोठं झाड उन्मळून पडल्यानं 2 घरांचं आणि दुचाकींचं नुकसान झालंय. करवीरचा पूर्व भाग शिये असो, भुये असो, त्याचबरोबर कसबा बावडा परिसर, या मार्गावरून शिरोली MIDC परिसर असो, या परिसरात अवकाळी पावसाचा खूप मोठा तडाखा बसला. अवकाळी पावसाबरोबर आलेले वादळ होतं. त्या वादळाने अनेक घरांचे असो, त्याचबरोबर MIDC मधील अनेक कंपन्यांचे असो नुकसान झालेले आहे. अक्षरशः एक घरावरले छत हे पूर्ण कमीत कमी 200 ते 300 फूट अंतरावर जाऊन पडलेले आहे. त्यामुळं घरचा संसार साहित्य असो, त्याचबरोबर अनेकांनी साहित्य जे आपलं उपयोगी असते ते ठेवलेलं, ते सर्व साहित्यांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ह्या परिसरात इतकं नुकसानीला ह्या सर्वसामान्य लोकांना जावं लागलं. त्यांना शासनाची मदत मिळावी हीच सर्वांची अपेक्षा व्यक्त केली. कॅमेरामन अक्षय कसबेसह अभिजित पाटील, YES न्यूज, शिये. दरम्यान गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या शिये टोलनाक्याची महापौर निलोफर आजरेकर यांनी पाहणी केली. या टोलनाक्याच्या शेडच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबतचा अहवाल तात्काळ द्यावा, तसंच शहरातील इतर टोलनाक्यावरील असलेल्या शेडचं स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश महापौर निलोफर आजरेकर यांनी दिले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह आज शिये टोलनाक्याला भेट दिली. या शिये टोलनाक्याच्या शेडचं स्ट्रक्चरल ऑडिट होतं की नाही याचा अहवाल तात्काळ द्यावा, असा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला. शहरातील जाहिरात फलक, धोकादायक घरं, धोकादायक झाडं आणि विद्युत पोलचं स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेशही महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रशासनाला दिले. सुदैवानं लॉकडाऊनच्या काळात असल्यामुळं लोकांची इथं वर्दळ नाही आहे, कारण इथं आसपास आडोसा नसल्यामुळं लोक पावसाला बचावासाठी या शेडखालीच थांबतात. सुदैवानं इथं कोणती जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु आम्ही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच शहरातील इतर जे टोलनाके आहेत त्यांचे शेडचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. त्याचप्रमाणे इस्टेट विभागाला जाहिरातीचे होर्डिंग्ज असतील, धोकादायक घरं असतील, तसेच गार्डन विभागांना धोकादायक झाडं असतील, तरच लाईट विभागांना विद्युत पोल जे धोकादायक आहेत, वाकडे झालेले आहेत, त्या सगळ्याचं ऑडिट करून यादी करून जमा करून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचे मी आदेश देते आहे. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, नगरसेवक सुभाष बुचडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
शिरोळ इथं गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे दत्तनगर परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या उडून गेल्या। पावसामुळे धान्य, कपडे अंथरून पांघरून भिजून गेल्यामुळे अख्खी रात्र या मजुरांनी जागून काढली। या मजुरांनी आपल्याला गावी सोडावं अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। लॉकडाऊनमध्ये शिरोळ तालुक्यात पर जिल्ह्यातील हजारो ऊसतोड कामगार अडकलेत। या ऊसतोड मजुरांची सर्व व्यवस्था संबंधित कारखाने घेत आहेत। मात्र गुरुवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे या मजुरांचे चांगलेच हाल झाले। दत्तनगरसह परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांची पावसानं दाणादाण उडाली। वाऱ्यामुळे काही मजुरांच्या झोपड्या उडून गेल्या। कारखान्याकडून मिळालेलं अन्नधान्यासह अंथरूण पावसामुळे भिजलं। कोरोनाचं संकट उभं असताना अवकाळी पावसामुळे आणखी संकट या मजुरांसमोर आले। लेकरं बाळ आमची उपाशी तपाशी झोपले राहते चिखलात, एक कपडा नव्हता असा अंगावर लेकराच्या। मी लता गोरे, माझी कळकळीची विनंती की बीडच्या पालकमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे। आम्ही लय भारी संकटात आहेत। आता एवढा दिवस आम्ही काढला, आम्हाला 14 तारखेपर्यंत आश्वासन दिलं होतं, तुम्हाला 14 तारखेच्या पुढे आम्ही घरी पाठवू, तुमच्यासाठीच पहिला निर्णय घेऊ, व तसं काही इथं झालेलं नाही। आणि तरी पण आम्ही इथं राहतोय, आम्हाला खायला प्यायला त्यांनी दिलंय, त्याचं काय अडचण नाही आम्हाला खाण्यापिण्याची। फक्त आम्हाला एवढं आहे की त्या कोरोनाच्या आधी आम्ही ना ह्या पावसात आणि वाऱ्यात आणि इजामध्येच आशा करोनामध्येच आम्ही मरून जाऊ, इथं राहू शकत नाही आम्ही इतक्या दिवस। आणखीन बी पुढं दुपारपर्यंत एवढा ऊन येत आहे, दुपारून एवढा आबाळ येत आहे, इजा होत्यात, वारं होत आहे, ह्यात काय आमची जगायची कॅपॅसिटी दिसत नाही आता आम्हाला। दरम्यान दत्तनगर परिसर कारखाना स्थळाला इचलकरंजी प्रांताधिकारी विकास खरात यांनी भेट दिली। यावेळी ऊसतोड मजुरांच्या सर्व अडचणी सोडवण्याची ग्वाही देत त्यांनी मजुरांना दिलासा दिला। गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसानंतर आज इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, दत्तनगर कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील, शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, शेती अधिकारी श्रीशैल हेंगाना आदींनी दत्तनगर इथल्या ऊसतोड मजुरांची भेट घेतली। यावेळी ऊसतोड मजुरांनी आपलं गाऱ्हाणं प्रांताधिकारी खरात यांच्यासमोर मांडलं। कोरोना संकटामुळे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय। तुमच्यासह लहान मुलांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असल्याचं सांगून धान्याऐवजी आटा देण्याच्या सूचना त्यांनी कारखाना प्रशासनाला दिल्या। रेशन दुकानामधून दिल्या जाणाऱ्या मोफत तांदूळातही काळा बाजार केला जात असल्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पासार्डे इथं घडलाय। 15हून अधिक लाभार्थ्यांनी याबाबतच्या लेखी तक्रारी देत ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला। याबाबत तहसीलदारांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं। लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य वर्गातील घटकातील लाभार्थ्यांना 5 किलो मोफत तांदूळ दिला जातोय। मात्र करवीर तालुक्यातील पासार्डे इथं रेशन दुकानदारांकडून यातील निम्माच तांदूळ लाभार्थ्यांना दिला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीकडे याबाबत लेखी तक्रार दिली। सरपंच वंदना चौगुले यांनी करवीर तहसीलदार कार्यालयाला याबाबत माहिती दिली। त्यानंतर धान्य पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सर्कल तलाठी, सरपंच यांनी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केला। यानंतर धान्य दुकानदाराचे अनेक गैरप्रकार समोर आले। हे धान्य दुकान गावातील महिला बचत गटाकडे चालवण्यास देण्यात आलंय। 1640 लोकसंख्या असलेल्या या गावासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून 8 एप्रिल रोजी 6545 किलो तांदूळ प्राप्त झालाय। त्यातील 4495 किलो तांदूळ वाटप केलाय, तर 2050 किलो तांदूळ शिल्लक आहे। पण तांदूळ वाटप करताना दुकानामध्ये कोणतीही पावती किंवा लाभार्थ्यांची ऑनलाईन यादी नाही। धान्य वाटप केलेल्या ग्राहकांची नावं आणि सही एका कागदावर जाते, पण प्रत्यक्षात तो लाभार्थी आहे की नाही किंवा किती धान्य दिलं याची कसलीही नोंद धान्य दुकानदाराकडे नाही। स्वस्त रेशन धान्य वाटपामध्येही असे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं लाभार्थ्यांनी सांगितलं। 1.5 वर्ष झाली 60,000 रुपये कार्ड काढा घेतले आणि धान्य अजून मिळत नाही। नंबर द्यावा लागेल, RCC नंबर अजून दिलेला नाही। किती माणसं? 4 माणसं आमची। खरोखर ज्यांना 19,000च्या खाली जे खरोखर जे आतापर्यंत एकूण टोटल कार्ड काढा, त्यात पिवळी किती, केशरी किती आणि ज्याच्या घरात नोकरदार आहे त्यासनी कशा पद्धतीने मिळाले त्याची चौकशी झालीच पाहिजे। कोणत्याही ग्राहकाला पावती दिल्या जात नाहीत। याबाबत तहसीलदारांना माहिती दिली जाणार असल्याचं सरपंच वंदना चौगले यांनी सांगितलं। आता मोफत धान्य त्यांना दिलं जात नाही। प्लस इथून पाठीमागं कार्डावर जेवढी नाव आहेत, समजा 9 नावं आहेत माझी, 7 नावाचंच दिलं जाते। ते इथून पुढे एखाद्याचं वर्षभर चालू आहे, एखाद्याचं 2 वर्ष चालू आहे। मग याचा पाठपुरावा करण्यासाठी तहसीलदार ऑफिसला मी हे तक्रार अर्ज घेऊन जाणार आहे आणि तिथून पुढे त्यांच्याकडून गाईडलाईन मागून आपल्याला त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याची चौकशी मी करणार।
लॉकडाऊनमुळे बाजारात तयार झालेल्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज अनेक घोषणा केल्या. रोकड तरलता वाढवणं आणि सरकारी कर्ज सुलभ करणं यावर भर देण्यात आलाय. रिव्हर्स रेपो रेटमध्येही कपात करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले असून सर्वत्र मंदीचं सावट आहे. कोरोना व्हायरसचं संकट मोठं असून या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहेत. आरबीआयनं रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केली असून 25 बेसिस पॉईंटनं कमी करण्यात आलाय. आता हा रिव्हर्स रेपो रेट 4 वरून 3.75% आलाय. मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी 50,000 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. नाबार्डला आरबीआयनं 25,000 कोटींची मदत जाहीर केली आहे. मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी एकूण 50,000 कोटींची मदत घोषित करण्यात आली आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा एस न्यूज. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्यासोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी 17 कोरोना रुग्ण आढळून आल्यानं सीमा भागात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून इचलकरंजी शहरात येणारी वाहतूक तसंच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदी पुलाजवळ तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावरही चोख पोलीस बंदोबस्तासह डॉक्टर, नगरपालिका कर्मचारी यांची पथकं तैनात असून या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात तब्बल 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं खबरदारीची उपाययोजना सुरू केली आहे. कर्नाटकातून इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, दूध आणि इतर साहित्याची मोठी वाहतूक होत असते. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकातून येणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. लहान पूल वाहतुकीसाठी बंद केला असून कर्नाटकला जोडणाऱ्या सर्व मार्गावरील प्रत्येक नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंचगंगा नदीवरील नाक्यावर आजपासून सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत इथं कोरोनाबाधित 3 रुग्ण आढळून आल्यामुळे उचतसह आसपासची 14 गावं 30 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश तालुका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेत. याची अंमलबजावणी सुरू झाली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत गावामध्ये 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं शाहूवाडी तालुक्यात भीतीचं वातावरण आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीनं उचतसह आसपासची 14 गावं पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. ही गावं 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असून मलकापूर शहरातील बँक आणि औषध दुकानंही बंद राहणार आहेत. या बंद काळात कुणीही घराबाहेर पडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. बंद ठेवलेल्या सर्व गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्वच घटकांना मोठा फटका बसलाय. ऐन हंगामात वाहतूक बंद असल्यानं खाजगी आराम बस चालक व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला असून खाजगी बस चालक हवालदिल झालेत. जिल्ह्यात साधारण 350 खाजगी वाहतूक करणाऱ्या बस आहेत. यामध्ये शहरातील 100हून अधिक आराम बसचा समावेश आहे. सध्या या खाजगी आराम बस वाहतूक व्यवसायात अनेक जण उतरल्यानं या व्यवसायात स्पर्धा सुरू झाली आहे. दिवाळी सुट्टी, उन्हाळी सुट्टी, शनिवार, रविवार त्याचबरोबर सलग लागून आलेल्या सुट्ट्या या कालावधीत या आराम बसच्या तिकिटांचा दर अधिक असतो. मात्र ऐन हंगामातच कोरोना संकट ओढवल्यानं हा व्यवसायही संकटात सापडलाय. कोरोनामुळे सध्या संचारबंदी लागू आहे. गेल्या 25 दिवसांपासून वाहतूक बंद असल्यानं खासगी आराम बस चालक चांगलेच अडचणीत आलेत. या बसच्या अवाढव्य किमती, त्या घेण्यासाठी काढलेले कर्ज, त्यावरील व्याजाची परतफेड करणंही शक्य होणार नसल्याचं व्यावसायिक सांगतायत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई अजूनही सुरूच आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आतापर्यंत सुमारे 2,500 वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत वाहनं जप्त केली आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंजित भोसले यांनी. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यापासून शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन केल्यानंतर शहरामध्ये जे लोक दुचाकी घेऊन विनाकारण फिरत होते त्यांच्यावर वाहतूक शाखेनं कारवाईची धडक मोहीम उगारली होती. दररोज सुमारे 200 जणांवर दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती. अशा लॉकडाऊन केल्यापासून अनेक जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. जे दुचाकी स्वार विनाकारण शहरामध्ये फिरत आहेत अशा लोकांच्या गाड्या जप्त करण्याचं काम वाहतूक शाखेने केलं आहे. एकूणच जर परिस्थिती बघितली तर लॉकडाऊनपासून आजपर्यंत सुमारे शहरामध्ये 2,500हून अधिक दुचाकी ह्या जप्त केल्या आहेत. ह्या दुचाकी प्रामुख्यानं शहरातील पोलीस मुख्यालय, ट्रॅफिक ऑफिस, त्याचबरोबर जैन बोर्डिंगच्या जागेत, चित्रदुर्ग मठ आणि महालक्ष्मी जिमखाना या मैदानावर ठेवलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर सोशल डिस्टन्स ठेवणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर विनाकारण फिरणं लोकांनी टाळलं पाहिजे. आणि एकूणच परिस्थिती जर बघितली तर हे सर्व पाळलं आणि जर सोशल डिस्टन्स, जनसंपर्क टाळला तर नक्कीच कोरोनासारख्या या महामारीवर आपण मात करू शकतो. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह मंजित भोसले. कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील सुमारे 44 पर्यटक इराक आणि इराणला गेलेत. मात्र कोरोना संसर्गामुळे सध्या हे पर्यटक तेहरान इथं अडकून पडलेत. या सर्वांच्या सुटकेसाठी खासदार संजय मंडलिक यांनी परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून या सर्वांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी केली आहे. करवीर तालुक्यातील पाचगावमध्ये गेल्या 3 दिवसात 100% लॉकडाऊन करण्यात आलंय. मोठी लोकसंख्या असलेल्या या गावात औषधाची दुकानं वगळता सर्व व्यवहार बंद होते. करवीर तालुक्यातील सुमारे 35,000 लोकसंख्या असलेलं पाचगाव. लोकसंख्या वाढीची घनता आशिया खंडात सर्वात जास्त असलेल्या या गावात अनेक लहान मोठ्या कॉलन्या आहेत. कोरोना विषाणू विरोधात देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हे गावही बंदच राहिले. गेल्या 3 दिवसात तर या गावात 100% लॉकडाऊन करण्यात आला. ग्रामस्थांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. जगभरामध्ये तसेच आपल्या भारतामध्ये कोरोना विषाणूने अगदी टोकाचं हे गाठलेलं आहे. त्याच्या दृष्टीनं पाचगाव या गावी दिनांक 15 ते 17 या 3 दिवसामध्ये संपूर्ण पाचगाव लॉकडाऊन करण्याचं आम्ही पाचगाव ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समिती यांच्या वतीने ठरवण्यात आलं. हा बंद करण्यापूर्वी आम्ही जीवनावश्यक वस्तूंचा साठा नागरिकांना करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर आता हा 3रा दिवस आहे. चांगल्या प्रकारे पाचगाव ग्रामपंचायतनं आवाहन केल्याप्रमाणे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या बंदमध्ये आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये सामील केलेले मेडिकल्स, दवाखाना आणि दूध हे ठराविक वेळेसाठी सुरू ठेवलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त भाजीपाला असेल, किराणा असेल, इतर कोणतेही उद्योग व्यवसाय असतील, लघुउद्योग असतील हे 100% बंद ठेवलेले आहेत. आणि यासाठी संपूर्ण पाचगाव ग्रामस्थांनी आम्हाला ग्रामपंचायतला, दक्षता कमिटीला चांगलं सहकार्य केलेलं आहे. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच प्रकाश गाडगीळ यांच्यासह अन्य सदस्य स्वतः जातीनिशी लक्ष घालून या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचं प्रबोधन करतायत. पाचगावमधील अण्णा पार्कमध्ये रस्त्यावर स्लोगन काढून स्वतःची काळजी घ्या, घरीच राहा अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली आहे. या स्लोगनचं लेखन शिक्षक सुहास सुतार यांनी केलंय. याकरता अनिल देसाई, किरण सामंत, स्वप्नील गाडवे, राजाराम पोवार, विठ्ठल गाडवे, विजय केसरकर, ओंकार आगलावे, अमर कांबळे, श्रीकांत जमदाडे, मनोहर पोवार, संदीप कांबळे या स्थानिक नागरिकांनी सहकार्य केलं. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशननं शहरातील चेकपोस्ट नाक्यावर 30 ठिकाणी मोफत मंडप पुरवले. शहरातील रस्ते बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला 10,000 रनिंग फूट बॅरिकेड्सही दिलेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी लागू आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गेल्या 25 दिवसांपासून शहरात 3 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशननं पुढाकार घेतलाय.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर सागर चव्हाण यांनी शहरातील नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांसाठी मोफत मंडप पुरवलेत. त्याचबरोबर शहरातील रस्ते बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला 10,000 रनिंग फूट मोफत बॅरिकेड्सही दिलेत. कोल्हापूर शहरावर कोणतंही संकट आलं तर कोल्हापूरकर नेहमी मदतीसाठी पुढे सरसावतायत. हीच दातृत्वाची भावना कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशननं दाखवून दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण, विनायक सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, मुसाभाई शेख, सुनील भनागडे, गजानन टोपकर, वरुण जाधव, बाबासाहेब बोर्डे, शामराव कदम, नियाज पटवेगार, भारत जमादार, बबलू जमादार, फारुख जमादार, सचिन शिंदे, दीपक भोसले, असलम जमादार, कैलास मेंगाणे, अक्षय हंडे या मंडप व्यावसायिकांचाही यासाठी सहकार्य लाभलंय. लॉकडाऊनचा फटका रिक्षा व्यावसायिकांनाही बसलाय. गेल्या महिनाभरात रिक्षा बंद असल्यानं या व्यावसायिकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना जरगनगर इथल्या जरग फाउंडेशनच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला. फाउंडेशनच्या वतीनं व्यावसायिकांना अत्यावश्यक वस्तूंचं किट आणि मास्कचं वितरण करण्यात आलं. यावेळी वैभवी संजय जरग, हेमंत जोशी, नीता दांडेकर, आसावरी कुलकर्णी, वसुधा सरकार, राजश्री सूर्यवंशी, अपर्णा कुलकर्णी, अनिल प्रभावळीकर, धनंजय कुलकर्णी, भूपाल चव्हाण, भारत रंगापुरे, चिंतामणी केळकर उपस्थित होते. सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य आहार घेतल्यास कोरोना विषाणूवर आपण निश्चितपणे मात करू असा विश्वास डॉक्टर संदीप पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरावेळी ते बोलत होते. कोल्हापूर प्रेस क्लब आणि कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथी असोसिएशनतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर प्रेस क्लब इथं झालेल्या शिबिरात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत लडगे, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर श्याम पावसे, डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर PN शिंदे, डॉक्टर वीरधवल मोरे, डॉक्टर नितीन मगदुम, डॉक्टर तेजराज पाटील यांनी 127 पत्रकारांशी व्यक्तिगत संवाद साधत त्यांच्यावर उपचार करत होमिओपॅथी औषधं दिली. यावेळी डॉक्टर श्रीकांत लडगे यांनी कोणत्याही आजारामागं असणारी मानसिक आणि बौद्धिक ताणतणावाची पार्श्वभूमी अभ्यासणं गरजेचं असल्याचं सांगितलं. डॉक्टर संदीप पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य पद्धतीचा आहार तसेच पुरेशी झोप घेतल्यास नक्कीच कोरोनावर मात करणं शक्य असल्याचं सांगितलं. छत्रपती शाहू महाराजांनी प्लेगची साथ त्यावेळेला डॉक्टर दोंडोपंत बोरकर कराचीवरून आणून आटोक्यामध्ये होमिओपॅथिक औषधाच्या माध्यमातून आणली होती. आज खरं तर कोल्हापूर प्रेस क्लब जो आहे तो समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज या ठिकाणी आरोग्य शिबिर, त्याचबरोबर इम्युन बूस्ट करणारी होमिओपॅथिक औषधं असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ करवीरनं या ठिकाणी मास्क आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर श्री रविशंकर यांच्या ग्रुपने देखील मास्क देण्यात आलेले आहेत. खरं तर प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य पद्धतीचा आहार, 3 लिटर पाणी, पुरेशी विश्रांती, ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर निश्चितपणानं या कोविड-19ला आपण दूर ठेवू शकणार. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे निखिल अग्रवाल, लीना बावडेकर, रोटरी क्लब ऑफ करवीरचे सचिव शीतल दुगे यांनी पत्रकारांसाठी मास्क आणि औषधं दिली. याप्रसंगी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, सचिव मंजित भोसले, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, संचालक सदाशिव जाधव, डॅनियल काळे, राजू मकोटे, सलीम सोलापुरे, संचालिका श्रद्धा जोगळेकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथल्या S4A ग्रुप आणि अवनी यांच्या वतीनं गरजू लोकांसह पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींना मास्क आणि धान्य किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी उद्योजिका अरुणिमा माने, राजू माने यांच्यासह करवीर पूर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊन पासून S4A ग्रुपच्या वतीनं घरेलू कामगार, बांधकाम कामगार, परप्रांतीय कामगार यांच्यापर्यंत भाजीपाला, अन्नधान्य, औषधं पोहोचवण्याबरोबरच कोरोनाबाबत जनजागृती केली जाते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच S न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा S न्यूज. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज S न्यूज कोल्हापूर.
सदैव तुमच्या सोबत. घडलंय तेच दाखवणारं, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं. एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जवाहरनगर इथं सेवा बजावणाऱ्या पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा जवाहरनगर इथल्या नागरिकांनी सत्कार केलाय. लॉकडाऊनच्या काळात पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, झाडू कामगार आपली सेवा बजावत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, झाडू कामगार तसेच पोलीस अधिकारी यांचा जवाहरनगर इथं सत्कार करण्यात आला. जवाहरनगर लक्ष्मी वसाहत इथल्या नागरिकांनी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या हस्ते अधिकारी, कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी अशोक माळी, जमीर मुल्ला, बाळकृष्ण तावडे, माधुरी बारटक्के यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील एकूण 98 पैकी 30 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये कामानिमित्त परराज्यातून आलेली 250 मजूर कुटुंब कोरोना संकटामुळे अडकून पडली आहेत. आज त्यांना राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचं वाटप करण्यात आलं. राधानगरी तालुक्यात कामानिमित्त आलेले शेकडो मजूर कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अडकून आहेत. तालुक्यातील राधानगरी, केळोशी, धामोड, पिंपळवाडी गावासह 30 गावांमध्ये हे मजूर अडकून पडलेत. आज पंचायत समिती राधानगरीच्या वतीनं 250 मजूर कुटुंबांना सभापती दीपाली पाटील, उपसभापती उत्तम पाटील, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, दिलीप कांबळे, रवीश पाटील, दीपक पाटील, मोहन पाटील, RK मोरे, अनिल जाधव यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक किटचं वाटप करण्यात आलं. राधानगरी शहराच्या परिसरात असणाऱ्या मजुरांसाठी इथल्या पर्यटन निवासच्या ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू केलंय. तालुक्यामध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांशी तहसीलदार कार्यालय संपर्क ठेवून आहे. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष असल्याचं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं. शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या 1991च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या निधीतून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास 200 PPE किट देण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे हे PPE किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉक्टर अर्जुन आडनाईक, डॉक्टर समीर बागवान आणि डॉक्टर गौतम तारळेकर यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानं गावागावांमध्ये सध्या आरोग्यविषयक सर्वेचं काम सुरू आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून हा सर्वे केला जात असून 30 एप्रिलपर्यंत हा सर्वे सुरू राहणार आहे. घरोघरी जाऊन सर्वे करत असताना कुटुंबात कोणी आजारी आहे का याची माहिती भरून घेतली जात असून ही माहिती तालुका स्तरावर पाठवली जाते. या अहवालाच्या आधारे प्राथमिक टप्प्यातच कोरोनाच्या रुग्णांची माहिती समजणार आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या लकी ग्रुपच्या वतीनं गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर निर्जंतुकीकरणाची फवारणी केली जाते. शक्य असल्यास घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रत्येक वाहनधारकांना दिल्या जात आहेत. पतंग चौगुले, विक्रम जमदाडे, अरुण पाटील, कपिल चव्हाण, बाबूराव चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते जनजागृती करतायत. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलाय. संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आजपर्यंत तालुक्यात 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी तालुक्यात 3 ठिकाणी नाकाबंदी केली असून 60 दुचाकी आणि 4 चाकी वाहनांवर कारवाई करून वाहनं जप्त केली आहेत. घोटवडे, सरवडे आणि दाजीपूर या ठिकाणी नाकाबंदी करून सर्व सीमा बंद केल्यात. आत्तापर्यंत 350 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 1 लाखाचा दंड वसूल करण्यात आलाय. हेर्लेतील लिमराज शैक्षणिक, सामाजिक आणि मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हेर्ले इथं स्वयंचलित कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आलाय. या प्रसंगी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोकराव भवड, लिमराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाजी इक्बालभाई देसाई, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. रेशन कार्ड धारकांना धान्याचं वितरण करत असताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत नियोजन करून अडचणी दूर कराव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं कागल तहसीलदारांकडे करण्यात आली. कोरोनाच्या संकट काळात राज्यातील जनतेला रेशन कार्डवर मोफत तांदूळ देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करताना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे रेशन कार्ड धारकांची कार्डवरील नावं कमी झाली आहेत. दुकानात गर्दी होत असल्यानं धान्य वितरणात अडथळा होतोय.
त्यामुळे धान्य दुकानदारांना मदतनीस म्हणून ग्रामसेवक, गाव कामगार तलाठी, कोतवाल आणि गावातील सेवा सोसायटीमधील कर्मचारी यांनी मदत करावी आदी मागण्यांचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं कागल तहसीलदारांना देण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील, शिवगोंड पाटील, उपजिल्हा महिला संघटक विद्यागिरी, विभाग प्रमुख वैभव आडके आणि ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख GR काशीद उपस्थित होते। कोरोना संकट काळात सफाई कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करतात। वेताळमाळ तालीम मंडळ परिसरातील नागरिकांनी या कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय। धनाजी वासकर, संदीप कांबळे, अलका भालेकर, मुकेश कांबळे, सविता कांबळे या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा नागरिकांनी सत्कार केला। यावेळी सुचित्रा अपराध, सुनीता यादव, सई शिंदे, मंगल थोरवत, संगीता साळोखे, देसाई, राऊत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात एका घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला। या छाप्यात 10 जणांना अटक करून 4 मोबाईल संच आणि रोख रक्कम असा सुमारे 18,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरामध्ये स्वामी कारखान्याजवळ असणाऱ्या काजवे बिल्डिंगमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारावर आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून 10 जणांना अटक केली। त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे 18,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली। शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात पहिले 2 कोरोनाबाधित रुग्ण झाले कोरोनामुक्त। उद्या दिला जाणार डिस्चार्ज। CPR कोरोना कक्षात आज दिवसभरात 45 जणांची तपासणी। गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्याच्या विविध भागाला तडाखा। शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांचे हाल, रात्र काढली जागून। करवीर तालुक्यातील पासारडे इथं रेशन दुकानातून दिल्या जाणाऱ्या मोफत तांदूळ वाटपातही काळा बाजार, लाभार्थ्यांची लेखी तक्रार। रिझर्व्ह बँकेकडून मोठा दिलासा। रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपातीसह बाजारातील अस्थिरतेवर मात करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा। आणि बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कर्नाटकातून इचलकरंजीत येणारी वाहतूक पूर्णपणे बंद। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या। तसंच एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार। काय लावलंय करोना 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 फॅड आहे हो। तिकडे चाललं ते परदेशात चाललं। इथलं कोल्हापुरात काय कोणाचं वाकड करू शकत नाही। ते कोरोना इथं चालतच नाही रे। कोरोना प्यार है, कापूर, हळद, शेण, कोरोना प्यार है आणि गोमूत्र। ऊन वाढले की कोरोना टिकत नाही हो। लक्षात ठेवा, कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड-19 हा आजार जगभर वेगानं संक्रमित होतोय। भारतातही आपण या संक्रमणाच्या धोकादायक टप्प्यात आहोत, हे वास्तव नाकारून चालणार नाही। फाजील आत्मविश्वास आणि त्यातून येणारा निष्काळजीपणा हा आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी धोकादायक ठरू शकतो। घाबरू नका, मात्र या परिस्थितीचं गांभीर्य असू द्या। प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचना तंतोतंत पाळा। आपलं कोल्हापूर हे कोरोनापासून सुरक्षित ठेवूया। आपण कोल्हापुरी, ही आपली जबाबदारी।